माझे नाव राणी आहे. मी अत्यंत निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. माझे कुटुंब मोठ्या कष्टाने जगत आहे. आता माझ्या घरात एक समस्या आहे, माझ्या लग्नाबाबत. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी आतापर्यंत अनेक नाती पाहिली आहे, पण मला कोणीही पसंत केले नाही. मी दिसायला इतका चांगला नाही. संस्कृती आणि निसर्ग या सगळ्या नंतर येतात, रंग आधी येतो. म्हणूनच माझे अजून लग्न झालेले नाही. मग एक दिवस माझ्या वडिलांच्या मनात एक नातं आलं. तो मुलगा दिलीप होता आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तो मुलगा कुठेतरी खासगी नोकरी करतो आणि 15,000 रुपये घेऊन येतो. वडिलांनी आणि आईने फारशी चौकशी केली नाही आणि माझे लग्न निश्चित झाले. मलाही लग्नाच्या खूप इच्छा होत्या. मला माझ्या वडिलांची काळजी कमी करायची होती, म्हणून मीही होकार दिला. वडिलांनी माझे पोट कापून माझ्या लग्नासाठी काही दागिने आणले होते. आम्ही आणखी काही देऊ शकत नाही आणि त्यांच्या बाजूने मागणीही नाही. वडिलांना वाटले की मुलगी भाग्यवान आहे, की इतके चांगले घर मिळाले. लग्न झालं आणि मी निघालो. लग्नाच्या रात्री मी बेडवर बसून त्याची वाट पाहत होतो. मनात अनेक प्रकारचे विचार येत होते. मी पण थोडा घाबरलो होतो. आता जवळपास 1 तास झाला होता. मी माझ्या खोलीत त्याची वाट पाहत बसलो होतो. मग मला बाहेरून ओरडण्याचे आवाज येऊ लागले. मी दरवाजाजवळ जाऊन पाहिले. दिलीप आणि त्याचे वडील वाद घालत होते. दार उघडून बाहेर जावं असं वाटलं, पण मी तिथेच राहिलो. मग काही वेळाने तो जोरात दरवाजा उघडतो आणि आत येतो. तो येताच खोलीत उग्र वास पसरला. तो प्रचंड नशेत होता. जमिनीवर पडले. कदाचित वडील त्याला ओरडत असावेत की आज तो दारूच्या नशेत आला आहे. मला काहीच समजत नव्हते. मी काय करू? रात्रभर तो त्याच मजल्यावर झोपला. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाकघरात गेलो आणि माझे सासरे आणि सासरे दोघेही माझ्याशी डोळा मारू शकले नाही. मी त्याच्यासाठी चहा बनवायला गेलो. तो खोलीत होता. मी त्याला चहा देताच त्याने चहाचा कप फेकून दिला आणि म्हणाला, "तू पुन्हा माझ्या जवळ येण्याची हिम्मत करू नकोस. तू माझी पत्नी नाहीस, तू त्याची सून आहेस. जा आणि त्यांची सेवा करा." सांसाला कप पडल्याचा आवाज आला. स्वयंपाकघरात गेल्यावर माझा श्वास माझ्याशी बोलला. पत्नीच्या आगमनाने पतीच्या आयुष्यात खूप बदल होतात. अनेक बिघडलेले लोक इथे आल्यानंतर सुधारताना पाहिले आहे. मी काहीच बोललो नाही. मला काय झालंय असाच विचार करत होतो. ज्या मुलाचे पालक त्याला बदलू शकले नाही, अशा मुलाला मी कसे बदलू शकेन? एखाद्याने अशा मुलाशी लग्न करणे योग्य आहे का? तेही केवळ त्याला बेड्या घालून तो सुधारेल म्हणून. दुसऱ्या दिवशी रात्री तो पुन्हा खोलीवर आला. त्याने माझ्याकडे पाहिलेही नाही आणि झोपी गेला. सकाळी मला जाग आली तेव्हा माझ्या खोलीचे कपाट उघडे होते आणि त्यात ठेवलेले दागिने गायब होते. मी जाऊन सणसाला हे सांगितलं. ती जास्त काही बोलली नाही. ती फक्त म्हणाली, "तुला तुझ्या गोष्टी सांभाळता येत नाहीत का?" दिलीपजीही घरी नव्हते. मला समजले की त्यांनी माझे दागिनेही घेतले असावे. त्या दिवशी तो दिवसभर आणि रात्रभर घरी आला नाही. तुमची इच्छा असेल तर माझ्या वडिलांना एकदा फोन करून विचारा की तुम्ही माझे लग्न कोणत्या मुलाशी केले आहे. पण मग वाटलं आता बोलून काय उपयोग. 3 दिवसांनी तो घरी आला. तो येताच त्याच्यात आणि त्याच्या वडिलांमध्ये खूप भांडण झाले. माझा श्वास पुन्हा मला टोमणा मारला की त्यांनी सून आणली होती की मुलगा स्वतःची काळजी घेईल. मात्र त्याच्या आगमनानंतर ते आणखी वाईट झाले आहे. इतक्या लवकर हार मानणार नाही असे मलाही वाटले. त्यामुळे मी माझे अश्रू पडू दिले नाही. मी त्याच्याशी पुन्हा बोललो आणि विचारले की त्याला काय हवे आहे. त्याचे आयुष्य असेच चालू ठेवायचे आहे किंवा आपण काही विचार केला आहे.
तो म्हणाला, तुला पाहिजे ते करू शकता, मला तुझे तोंडही बघायचे नाही. मला थोडा राग आला आणि म्हणालो, मग लग्न का केलंस? तो जोरात म्हणाला, मी माझ्या घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न केलं. माझ्यावर 2 लाख रुपये कर्ज होतं, ते त्यांनी लग्नाला होकार दिल्यावरच दिले. मग मी म्हणालो, मग म्हणूनच तू माझे दागिने पण घेतलेस? मी असे म्हणताच त्याने मला जोरदार चापट मारली. मला सुन्न वाटले. माझ्या लग्नाला 7 दिवसही झाले नाही आणि हे माझ्यासोबत घडत आहे. आता रात्रभर झोप येत नव्हती. मी माझ्या भविष्याचा विचार करत होतो आणि माझ्यासमोर बरेच पर्याय होते, ज्यातून मला निवड करायची होती. मी रात्रभर हाच विचार करत राहिलो. मग सकाळ झाली आणि मी सामान बांधले. तू काय करतोस हे विचारायला माझा दम येतो. मी म्हणालो, मी माझ्या घरी जातो. संसाने मला टोमणा मारला की तुझ्या घरात अन्न नाही, तुला 2 दिवसात परत यावे लागेल. मी म्हणालो, मी काहीही असलो तरी कष्ट करून खाऊ शकतो. मी तुमच्या मुलासारखा चोर किंवा दारूबाज नाही. माझा श्वास माझ्या चेहऱ्याकडे बघत राहिला. इतकं धाडस कुठून आलं माहित नाही. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा मोठा संघर्ष असू शकतो हे मला माहित होतं, पण त्यावेळी मला ते योग्य वाटलं. आयुष्यभर चोरी करणाऱ्या, दारू पिणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीसोबत मी कसे जगू? मी ते घर सोडले. पुढे काय होणार हे पाहणे बाकी आहे. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही काम करण्यापूर्वी 1000 वेळा विचार करा. आज जर त्याच्या वडिलांनी इथे विचार केला असता तर त्याला काही अडचण आली नसती. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.